आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल स्ट्राइक एंड वरती बॅटर पहिला चेंडू अजय साठी हा बॉल वेगवान पंचाकडे अपील करण्यात आली आहे पहिल्या बॉल वरती पहिला फलंदाज बाद पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होत असताना इथे पाहायला मिळाला वेगवान चेंडू पाहायला मिळाला बॅकफूट वरती गेले होते अजय आणि इथे बाद घोषित करण्यात आलाय फलंदाज तंबूच्या आश्रयाला येत असताना एक्झॅक्टली एक राईट डिसिजन जो मात्र इथे पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले पाहिल्यानंतर आपण पाहतोय प्रवीणजी पवार यांचा एक चांगला निर्णय इथे पाहायला मिळतोय फलंदाज बाद झालाय पहिला फलंदाज बाद होत असताना पहिला मोठा धक्का जिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय 11 कुडाबे टीमने टॉस जिंकला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला अनेक वेळेला तर आपण मॅन ऑफ द मॅच आदित्य पाटील डावखुरा गोलंदाज तर प्रवीणजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संस्कार प्रवीण पाटील आणि प्रवीणजी पाटील एक अतिशय उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व आणि व्यवसायामध्ये यशस्वी ठरलेला हा गोड माणूस धन्यवाद डाऊन द ग्राउंड खेळला कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होतो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल इथे प्राप्त होते दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय हेजिटेशन मैदानाच्या आतमध्ये अनिकेतने चेंडूला फील्ड केलंय इथे यष्टांवरती आढळणारा हा बॉल इथे काय घडलंय पाहावं लागेल याची चर्चा होईल तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला हा डिसिजन रिव्ह्यूचा इथे मागणी करण्यात आली आणि अर्थात ही दुसरी धाव यदा कदाचित अंगलट आली आहे का ही पाहणं अत्यंत आवश्यक आहे रन्स कंप्लीट झाली आहे का याची चर्चा होईल धावा इथे फार महत्वाच्या आहेत इम्पॉर्टंट मॅचेस सुपर 6 मध्ये आपण पाहतो आहोत अक्षय 11 कुडाबे टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला आणि फलंदाज नॉट आउट रन्स कंप्लीट करण्यात येतील त्या दोन आघाडीची जोडी आली अजय बाद झाला तदनंतर सागर आणि रोहितला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत रोहित पाटील आणि सागर मोरेच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये 39 धावांची खेळी त्याने साकारली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा तो हकदार राहिला होता पुढे सावला मिस टायमिंग आहे चेंडू हवेमध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले परंतु इथे झेल निसटला जीवदान मिळाला 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात फेकी चांगली झाली रन्स येतात त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा त्या 4 पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास द्विगुणित झालेला अमर हिलाल अगदी वेगाने गोलंदाजी करत असताना इथे पाहायला मिळतोय 3 बॉल अद्याप हाताळलेत त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली तदनंतर लगातारचा 2 बॉलवरती 2 डबल्स आल्यात चार धावा धावफलकावरती आहेत एक फलंदाज बाद अमर हिलाल पुन्हा एकदा सज्ज होत असताना या खेळाडूकडे ना अनेक चेंडू आहेत त्याच्या भात्यामध्ये अनेक प्रश्न विचारणारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून फलंदाजांसाठी हा बॉल थेट यष्टांचा भेद फर्निचर डिस्ट्रॉय 1 मोर विकेट डाऊन फलंदाज क्रमांक 2 बाद का बॉल पाहायला मिळाला वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला होता अमर हिलालची रिदम त्याचा फॉलो थ्रू चेंडू डिलिव्हर्ड केला आणि सफल झाले परंतु त्याच वेळेला यष्टा कुठे आहेत हे अगदी विसरून गेले होते बॅटर बॉल सोडून दिला थेट यष्टांचा वेध घेणारा चेंडू इथे पाहायला मिळालाय फलंदाज बाद अमर हिलाल जर्सी नंबर 56 काय गोलंदाजी करतोय अब तक 56 जणू काही एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायकवरचा सिनेमा मला तो आठवला नाना पाटेकरचा अब तक 56 आणि या गोलंदाजाचे एन्काउंटर्स देखील त्या स्वरूपाचे झालेत की काय चेंडू थेट यष्टांवरती आणि बेल्सवरती जाऊन आढळला होता आणि काय सेलिब्रेशन केलंय त्याने हात वरती करत असताना त्याने सेलिब्रेशन केलं अशा दर्जाची विकेट ज्या वेळेला एका द्रुतगती गोलंदाजाला मिळते ना त्यावेळेला अनेक वेळेला आपण पाहिले की ते सेलिब्रेशन त्यांची देहबोली काहीशी वेगळी असते पुढे सावला डाऊन द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये आल्या हितेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार
संघाची धावसंख्या 6च्या मदतीने पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना अक्षय 11 कुडाबे टीम टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय तितकासा अंगलट येतोय की काय. पहिले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटत होतं, परंतु हितेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने काय अविश्वसनीय स्ट्रोक केला होता. हितेश चोंबरे मैदानाच्या आतमध्ये जो स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतोय. षटकारानंतर पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा अमरलाल सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. 2 फलंदाज बाद. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी, अविश्वसनीय क्रिकेटचा सोहळा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जिंकलंय. आणि अनुशासन पाहणं किती उत्तमरित्या पाळलं या स्पर्धेने, कारण 11 पॅनल्टीज या स्पर्धेच्या माध्यमातून ह्या संघांना देण्यात आल्यात. कारण इथे काटेकोरपणे आपल्या अनुशासनाचं पालन करण्यात येतं. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान असेल, सारं काही जपलं या स्पर्धेने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना 10-2 दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना अजय भंडारीला आपण पाहत आहोत. कालची रात्र त्याच्या नावे राहिली. मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. आणि आज एक नव्या स्पर्धेमध्ये एका नव्या जल्लोषाने मैदानाच्या आतमध्ये तो उतरत असताना पाहायला मिळाला आहे. येणारे प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ, प्रत्येक क्षण काहीतरी वेगळं घेऊन येतात. स्ट्राईकिंगवरती यावेळेला मागील मॅचचा हिरो रोहित, जिथे सागर मोरेला आपण पाहणार आहोत, त्याच्याकडून ही अपेक्षा असेल मोठ्या स्ट्रोकची. तो स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल गोलंदाज खोलामध्ये टाकला. पंचाकडे अपील केली, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूच्या दिशेने. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0 बाद. फलंदाज बाद झाला. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना अर्थात 10ला तिसरा धक्का दिलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये मागील मॅचमध्ये बनवलेल्या धावा या मॅचमध्ये कामी येत नाहीत. मागील मॅचमध्ये लगावलेलं शतक, अर्धशतक या मॅचमध्ये कामी येत नसतं. मागील मॅचपर्यंत आपण किती मालिकेवरच्या बाईक जिंकल्यात या सामन्यामध्ये कामी येत नसतात. इथे नव्याने सुरुवात करायला लागते आणि एक नवीन क्षण इथे जगावे लागत असतात. प्रत्येक क्षणाक्षणाला आयुष्यामध्ये घडामोडी अनेक घडत असतात. सामन्या क्रिकेटमध्ये देखील असंच आहे. मैदानावरती फलंदाज बदलतात, खेळाडू बदलतात, सामने बदलतात, स्पर्धा बदलतात आणि अर्थात तिथे आपल्याला प्रदर्शन करण्यात ते आवश्यक राहतं. हल्लीच्या घडीला आपण पाहिले ना तर एखादी मालिका मला आठवणीस येते. त्याच प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी वेगळा मसाला घेऊन आपल्याला यावं लागतं. कारण रोज सायंकाळी पाहिलं ना तर 4 दिवस सासूचे सारखी जर का मालिका आपण पाहिली तर प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी नवीन घेऊन यावं लागतं. हा खुलर लेनचा बॉल ऑन साईडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे इथे. थोडंसं पाणी घेऊन जा त्वरित मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जा त्वरित. रिले स्प्रे जाऊ द्या.
धाव घेत असताना स्किट झाल्यानंतर डाव्या हातावरती आलेला जो प्रेशर होता ना तो अधिकचा होता आणि त्या कारणास्तव इथे आपण पाहतो एक दुखापतग्रस्त होत असताना पाहायला मिळाला. तद्भर आपण आस्वाद घेतो या ड्रोन व्ह्यूजचा, जे मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्सवरती आपण पाहत आहोत हे क्षणचित्र. काही ड्रोन व्ह्यूजचे आपण आस्वाद घेतो आहोत. हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. विहंगम दृश्य हे स्क्रीनवरती येत असताना थोडी टी शर्ट रिमूव्ह करा त्याची आणि रिलीज स्प्रे मारा थोडा. चला पुढचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. एक दुखापतग्रस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहत आहोत. अकराला 3 बाद झालेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. येस अंपायर गोलंदाजाची शैलीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. चला तिसरे पंच गोलंदाजाची शैली चेक करण्यात येईल. 11ला 3. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजय भंडारी गोलंदाजी करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र ऋषी टोमरेला आपण पाहतोय. हा बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. धाव इथे घेण्यात येते. डेंजर एंडकडे फेकी झाली आहे. रन्स कंप्लीट करण्यात आली ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोसेज इथे धावफलकावरती 11 आहेत. 11ला 3 बाद झाल्यात. बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय 11 कुडाबे टीम. बारा धावा धावफलकावरती आहेत. 12 ऑन दी बोर्ड. उजव्या एसीच्या बाहेर हलक्यात स्क्वेअर कट गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव पुन्हा एकदा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक बाब आवर्जून या घटनेमध्ये पाहायला मिळाली होती. ती पुन्हा एकदा असं जास्तीचं वाटेल की मी उसडणे टीमचं कौतुक करतो, परंतु ही गोष्ट तितकीच खरी आहे की ते एकत्रितपणे आले. खेळाडूची चाचपणी त्यांनी केली. अगदी जास्तीची दुखापत नाही आहे ना तिथे. एकत्रित त्यांना प्रत्येक खेळाडूला आम्ही पाहिलं होतं की सहानुभूती खेळाडूंबद्दलची असायला हवी. प्रतिस्पर्धी संघातील असेल मुळात तरी देखील त्याची सहानुभूती आपण करणं जाणीवपूर्वक या गोष्टी इथे करून येत असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या की इजा नाही यांना जास्तीची खेळण्यासाठी सशक्त आहेस का याची चर्चा झाली. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. इथे मोठे स्ट्रोक थांबलेले पाहायला मिळाल्यात. एकंदरीत या सत्राचा विचार केला तर हितेशने मोठा स्ट्रोक खेळला जरूर. तिथून आपण पाहिलं तर त्याच्या बॅटवरती मोठे चेंडू आलेले नाही आहेत. हा बॉल पुन्हा एकदा हितेशच्या अगेन्स्ट. रणनीतीबद्ध कामकाज इथे पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू मात्र एक सिंगल देईल बाईटच्या स्वरूपामधून. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बनल्या त्या 14. 2 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या मॅच मध्ये 14ला 3. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. या मंदिरीत करूयात. एका बाजूला असेल ते अर्थातच श्री गणेश डेरिवली टीमचा कॅप्टन आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल ते अर्थातच प्रिन्स स्पोर्ट्स डाकटा खांडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल.
नेक्स्ट मॅच. एका बाजूला प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांडा आणि त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश डेरिवली. श्री गणेश डेरिवली संघ उपस्थित झाला या मैदानावरून त्या मैदानावरती, त्या मैदानावरून पुन्हा या मैदानावरती चा प्रवास डेरिवली संघ करत असताना पाहायला मिळतोय. आज तारेवरची कसरत आहे पाहना प्रत्येकाची. कारण थोड्या वेळापूर्वी आपण बामणडोंगरी टीमला पाहिलं होतं, ते मात्र जासईमध्ये खेळले, तिथून इथे आले. 14 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झाला. थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ खर्च झाला. आधीच ही मॅच थांबली होती आणि तिथून पुढे आपण पाहत आहोत. 1:10 झाल्यात. ती वेळ इकडे आपण लक्ष द्यायला हवा. याच दरम्यान या क्रिकेट मंचावर नाईट रायडर्स माऊली ग्रुप बेलवली यांचं आगमन झालंय. आदरणीय रमेशजी पाटील, आदरणीय संजयजी पाटील, किशोरजी पाटील, सचिनजी पाटील, संतोषजी पाटील आणि त्याचबरोबर प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांचं या क्रिकेट शृंखलेच्या निमित्त हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 6 बॉलचा खेळ शेष आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. गोलंदाज पहिला बॉल भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस इथे पाहायला मिळतोय. तेच तर्रार चेंडू. सुरुवात चांगली झाली आहे शेवटच्या षटकाची. तिथे मडवी आल्यात गोलंदाजी मार्कवरती. वेगवान चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रचंड वेग इथे जनरेट केला होता हा बॉल हाताळण्यासाठी. अचूक नियंत्रितबद्ध गोलंदाजी आपण पाहत आहोत. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. आणखीन एक बॅटचा स्टिकर दबा लागलाय. चेंडू हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्यांना एक सिंगल घेतली, दुहेरीसाठी पलटलेत. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा. कौतुक मी स्ट्रायकर यांच्या बॅटरपेक्षा अधिकचे मी कौतुक निश्चितच नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरचं ऋषीचं करेन. त्याने पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्यासाठी पलटला, वेगाने आला. त्याला ठाऊक होतं स्ट्रायकिनोकडे आपल्याला पोचवायचं आहे ते, अर्थात हितेशला. कारण 7 बॉलमध्ये 8 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. 16 बनल्यात. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल. 30 ते 35 पर्यंत मजल मारावी लागेल. हा बॉल पुन्हा एकदा बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक स्वतः पोचण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज फेकी चांगली, कलेक्शन चांगलं, फलंदाज बाद. हितेश तोमरे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना मॅचची गोल्डन विकेट. आठ बॉल आणि 9 धावांची खेळी करून हितेश बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. चांगला थ्रो, परंतु कलेक्शन पहा आणि तदनंतर महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली अनिकेतने. एक चांगल्या दर्जाचा यष्टिरक्षक, चांगल्या दर्जाचा फलंदाज, आउटफील्डमध्येही क्षेत्ररक्षण करतो. कधी संघाच्या गरजेनुसार त्याला यशांच्या पाठीमागे देखील पाहायला मिळतं. उसटणे टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे आणि चांगली कामगिरी त्याने, प्रसंग अवधान दाखवलं आणि सेन्स ऑफ ह्युमर त्याचा तितकासा चांगला पाहायला मिळाला. 17-4. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती जितेश मडवी पुन्हा सज्ज होत असताना सर्वाधिक लांबवरचं रनअप आहे त्याचं. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल मिळते. दुहेरीसाठी पलटले. सेकंड रन. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज इथे बाद घोषित करण्यात आला. नॉन स्ट्राईक एंडकडे थ्रो करण्यात आला आणि ही धाव यस पंचांनी सांगितलं इथे DRS कॉल करण्यात आला. ही आपण आमंत्रित करूयात आपले तिसरे पंच द्वारकानाथजी चोरगे. फलंदाज बाद आहे.
आणखीन एक धक्का. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. एक चांगला थ्रो, परंतु जिथे गोलंदाज पुढे उभा होता आणि तदनंतर त्याने पाहिलं आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना ॲक्शन रिप्ले 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. संदेजी पाटील यांची संकल्पना. अजय पाटील, अमोल पाटील, जयेश कारले, जिग्नेश पाटील आणि सोहम पाटील कामकाज करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंट्स जवळपास 5 ते 6 स्पर्धा एका दिवसामध्ये कव्हर ते करत आहेत. 18-5 शेवटच्या षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज पुन्हा एकदा जितेश. यावेळेला खोला टाकला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे आणि प्रत्येक चेंडूवरती भडीमार जणू काही इथे केलाय फलंदाजांच्या विरोधामध्ये. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड आहेत. रन्स थांबल्यात. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. असं वाटलं होतं की तिसऱ्या षटकामध्ये एअर स्ट्राईक करण्यात येईल, परंतु रन्स या तिसऱ्या षटकामध्ये देखील आलेल्या नाही आहेत. मोमेंटम शिफ्ट झाला मॅचचा. काही अंशी सामना थांबल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पुनश्च पाहतो आहोत. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खेळपट्टीच्या समीप चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकीर धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा त्या 20 पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. एका बाजूला प्रिन्स स्पोर्ट्स धाकटा खांडा आणि त्याच्या अगेन्स्ट श्री गणेश डेरिवली. श्री गणेश डेरिवली टीमचा कॅप्टन आहे. धाकटा खांडा टीमचा कॅप्टन. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. पुढच्या मॅचचा टॉस होईल. 20 मांडल्यात. 21चं टार्गेट. आदरणीय राजेंद्र भाई यांना विनंती करेन की नाणेफेक करून घ्यायचे. या. तीन षटकांचा सामना असेल. निर्णय लगेचच सांगायचा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 3 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. लगेचच आपण सन्मान करणार आहोत. प्रवीणजी पाटील यांचा सन्मान करणार आहोत. या लगेच. प्रवीणजी पाटील यायचं आहे लगेच. डेरवली. चला प्रवीण पाटील. युवा उद्योजक प्रवीण पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. संस्कार यायचा आहे. त्याचबरोबर आपण सन्मान करूया माऊली ग्रुपमधील सिनियर प्लेयर आमचे संतोषजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान केला जाईल. संतोषजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान केला जातोय. माननीय श्री संजयजी पाटील ओपनर बॅट्समन होते आणि कॅप्टन. या चला माऊली ग्रुप यायचा आहे. एकदम माऊली ग्रुपचा सन्मान केला जातोय. या. माऊली ग्रुप बेलवली. काही मेंबर्स मिसिंग आहेत आता इथं. माऊली ग्रुप बेलवली
नाईट रायडर्स म्हणून ज्यांची ओळख आहे, धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान केला माऊली ग्रुपचा. आणि यानंतर ज्यांचा आवाज आपण पहिल्या रजनीमध्ये आणि आजच्या रजनीमध्ये ऐकला, खणखणीत कॉमेंट्री, मराठीवरचं प्रभुत्व आपण अनुभवलं, जयंतजी भोसले सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम जयंतजी भोसले सर यांनी केलं, त्यांचा आपण सन्मान करतो आहोत. उत्कृष्ट समालोचन या निमित्ताने ऐकायला मिळालं. मराठीचा बुलंद आवाज, प्रचंड शब्दसाठा या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला. जयंतजी भोसले सर, सन्मान आपण दिलेल्या योगदानाबद्दल मनापासून स्पर्धेच्या निमित्ताने आपले धन्यवाद व्यक्त करेन. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2025 मध्ये आपण समालोचन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इनिंगला सुरुवात झाली आहे, जिथे गरज आहे 18 बॉल आणि 21ची. 20 धावा पहिल्या इनिंगमध्ये अक्षय 11 कुडावे टीमनं मात्र बनवल्यात आणि 21 धावांचं एक माफक आव्हान उसाटणे टीमच्या अगेन्स्ट ठेवलंय. उसाटणे टीमची जोडी सलामीची आपण मैदानात पाहतोय, अजय आणि त्यानंतर धनंजय. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा बॉल, थोडीशी मिसफिल्ड मिडॉनला फिल्डर होते त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. या चेंडूवरती धावा मिळतील त्या एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं श्री गणेशा होईल तो फलंदाजी करत असताना उसाटणे टीमचा. एक धाव फलक्यावरती लागली आहे. गोलंदाजी मार्कवरती ऋषी ठोंबरे या गोलंदाजाला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं ऋषी ठोंबरेवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल आता कुडावे टीमची. कारण सुरुवातीच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर कमी धावा आल्यात. कमी धावसंख्या डिपेंड करायची आहे तर मग सुरुवातीचं षटक चांगलं येणं गरजेचं आहे. ओहो, गुड बॉल. काय पद्धतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हातानं बॉल टाकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलवरती चांगली गोलंदाजी झाली आहे. ती गोलंदाज ऋषी ठोंबरे या गोलंदाजाची. 3 बॉल आणि अवघी 1 धाव लागली धाव फलकावरती. गोलंदाज तयार आहेत. बॅटची कट, लाऊड आवाज आलाय, फलंदाज झालाय बाद. पहिला मोठा झटका मिळतोय उसाटणे टीमला. फलंदाज धनंजय हिलाल झालेत बाद. जी सुरुवातीची गरज होती, ज्या सुरुवातीची अपेक्षा होती कुडावे टीमला, ती सुरुवात गोलंदाज ऋषी ठोंबरे या गोलंदाजानं करून दिली आहे. पहिला गडी मागे पाठवलाय आणि पहिला झटका दिलाय तो उसाटणे टीमला. 1 धावसंख्येवरती 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नाजूक सुरुवात झाली आहे ती उसाटणे टीम जी. 4 बॉल आतापर्यंत आपण पाहिलं तर फेकलेत, अवघी 1 धाव आणि 1 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मुकेश मडवी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितपणे फलंदाजाकडून आक्रमण आपण पाहत असतो, परंतु यावेळेला आक्रमण झालं नाहीये. त्याच्या विपरीत आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली आहे. उर्वरित आता 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे ती उसाटणे टीमला. संकेतजी पाटील कॉमेंटेटर यांना विनंती आहे, आपण मंचावरती या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विच हिट सक्सेस होत नाहीये. आणखीन एक डॉट, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी, चांगल्या पद्धतीवरती गोलंदाजी होती आहे. संकेत पाटील आयोजक यांना विनंती आहे, आपण मंचावरती या. संकेत पाटील. शेवटचा चेंडू, व्हॉट डिलिव्हरी, काय गोलंदाजी. कमबॅक झालाय कुडावे टीमचं. 21 धावा जरी पाहिजे असल्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये आग ओकणारी गोलंदाजी ऋषीची पाहिली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण शेवटच्या बॉलवरती कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर केलाय ते पाहतोय.
शेवटच्या बॉलवरती धाव येत नाहीये. पहिलं षटक संपलंय. फक्त धाव फलकावरती लागले ते फक्त एक धाव आणि आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 20 धावसंख्येची. बारा चेंडू आणि 20 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अजय ठोंबरे. ऋषी ठोंबरे आणि अजय ठोंबरे हे दोन वेगवान दोन एक्सप्रेस आहेत कुडावी टीमच्या. 12 बॉल आणि 20 ची गरज. गोलंदाज तयार. या बॉलवरती देखील वेग भन्नाट पाहायला मिळालाय. अपील पहा काय दर्जेची झाली आहे. प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न. फलंदाजच्या बॉल लागलाय. दुखापत झाली आहे का पहा जरा. पाणी घेऊन जा. निर्धाव चेंडू. खेळाडूला आपण पाहिले थोडीशी दुखापत झाली आहे. ओके असतील तर कंटिन्यू करा. 12 चेंडू 20 ची गरज होती. पहिला बॉल अगदी जलद गतीनं वेगाने डिलिव्हर केला गोलंदाज अजय ठोंबरेनं आणि तो बॉल फलंदाज अजयला काही समजला देखील नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 11 बॉल आणि 20 ची गरज. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय. 5 फिल्डर आपण आता तिसार सर्कलच्या बाहेर पाहतोय. अगदी ऑन साइडला फिल्डिंगचं प्रोटेक्शन 3 फिल्डर तैनात आहेत. एक लॉंग ऑनला आहे, एक लॉंग ऑफला आणि एक एक्स्ट्रा कव्हर. 11 बॉल 20 पाहिजेत. लो स्कोरिंगची मॅच. परंतु लो स्कोरिंगची मॅच देखील टफ फाईट होईल यातील मात्र शंका नाहीये. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि प्रेक्षक देखील कुडावी टीमचे खुश आहेत. मोठा झटका मिळतोय तो उसाटणे टीमला. फलंदाज अजय या बॉलवरती झालाय बाद. दोन चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. पहिला बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहिला. दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु कनेक्शन चांगला झाला नाही आणि कनेक्शन चांगला झाला नव्हता आणि त्यामुळेच मात्र फटका फसला आणि फलंदाज देखील फसला होता. एक धावसंख्या 2 विकेट 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. अडचणीत आहे उसाटणे संघ. काय घडेल इथून. 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. अजय ठोंबरेची चांगली गोलंदाजी. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आता अनिकेत ढोपरे आलाय. पहिलाच बॉल व्ही आकारात सरळ च्या रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल रन या चेंडूवरती मिळते. थ्रो थोडासा वाईट पाहायला मिळाला परंतु बॅकअप चांगला झालाय. सिंगल रन या चेंडूवरती रोखू शकत नाहीये.
सिंगल मिळेल, सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येत होईल बदल आणि धावसंख्या पोचेल ती 2 या धावसंख्येवरती. 2 धावा, 2 विकेट, 1.3 बॉल आतापर्यंत फेकलेत. क्वालिटीची दर्जेदार गोलंदाजी कुडावे टीमची आपण पाहतोय. धावा जरी कमी असल्या तरी मी सांगितलंय की कुडावे टीमची गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. अस्त्र बाहेर काढलं जात आहे. वाईट यॉर्कर पाहायला मिळालाय. तू मैमे झाले. थोडी गफलत फिल्डिंग कडून पाहायला मिळाली आहे. सिंगल धाव ही कंप्लीट कदाचित झाली नसती. त्या बॉलवरती 2 धावा धावून कंप्लीट. चूक झाली आहे फिल्डर कडून. चुकीला माफी नाही आहे. फिल्डिंग मध्ये धावा वाचवण्याची गरज आहे कुडावे टीमला. 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीनं 4 धावसंख्या लागेल धावफलक्यावरती. आणि उर्वरित आता आपण पाहिलं तर 8 चेंडू बाकी आहेत आणि गरज आहे ती 17 धावसंख्येची. 8 चेंडू 17. चांगल्या लाईन वरती खोलवर टप्प्याची गोलंदाज अजयची आपण पाहतोय. बाटकट विकेट किपरच्या सेफ हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. आणखीन एक झटका. फलंदाज आपण पाहिला नंबर 3 मुकेश या बॉलवरती झालाय बाद. चेंडू आणि आता 17ची गरज. काय सामना होता, कुठे होता आणि गोलंदाजीच्या ताकदीवरती सामना आता कुठे नेऊन ठेवलाय. कोणालाही वाटलं नसेल की उसाटणे टीम एवढ्या बॅकफूट वरती जाईल आणि गोलंदाजीच्या ताकदीवरती कुडावे टीमनं उसाटणे टीमला मात्र बॅकफूट वरती ढकललाय. 4 धावा फक्त धावफलक्यावरती. 3 फलंदाज त्यांचे बाद केलेत. 7 चेंडू आणि 17ची गरज. शेवटचा बॉल आहे षटकातील. गोलंदाज सज्ज. हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर क्रॅश केलाय. दांडी गोल केली आहे. फलंदाज झालाय बाद. शेवटच्या बॉलवरती आणखीन एक झटका. 2 ओव्हर नंतर 4 धावा धावफलक्यावरती. 4 विकेट गमावल्या उसाटणे टीमनं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. सहा चेंडू बाकी आहेत. गरज आहे 17ची. प्रेक्षक देखील मैदानाच्या बाहेर मैदानाच्या अवतीभोवती तुडुंब पाहतोय आपण. 1:30 वाजून गेलेत परंतु प्रेक्षकांची गर्दी अजूनही कायम आहे. खऱ्या अर्थानं हीच खासियत आहे आणि ही ओळख आहे या स्पर्धेची. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑर्गनाईज केलेली ही शृंखला, ऑर्गनाईज केलेला हा कप आपण पाहतोय. अगदी आमदार ट्रॉफी प्रशांतराव ठाकूर यांच्या नावाची, यांच्या सन्मानाची टुर्नामेंट आपल्याला या बेलवलीच्या ग्राउंडवरती पाहायला मिळाली आहे. 6 बॉल 17ची गरज. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी हितेश ठोंबरे तयार. पहिलाच बॉल बिग हिट मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होऊ दिला नाहीये. काय दर्जेदार गोलंदाजी. 21 धाव संख्या डिफेंड करत असताना 4 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 13 बॉलवरती खर्च केल्यात. 5 बॉल बाकी आहेत आणि 17ची गरज. हा चेंडू गोलंदाज तयार. या वेळेला बॅटच्या फ्लो मध्ये बॉल आलाय. बाहुबली स्टाईलला बाहुबली सारखा हिट लगावलाय फलंदाजानं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर
आला हा दणदणीत आणि खणखणीत षटकार. चा वापर अनिकेतच्या माध्यमातून मागील फटक्यावरती आपण पाहिला. षटकार आलाय. 4 चेंडू आणि 11. हितेश ठोंबरे तयार. या वेळेला बीट केलाय. थोडस अगदी शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कुडावे टीमचे प्रेक्षक आता खुश आहेत. संघ थोडसा फ्रंट फूट वरती आहे, थोडासा पुढे आहे मी तर म्हणेन कुडावे या संघ या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 3 बॉल 11. सामना संपलेला नाहीये. अनिकेत ढोपरी हा खेळाडू मैदानावरती आग ओकतोय. आला हा दमदार षटकार. षटकारानं धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या जवळ पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. आणि आता 2 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 5 धावसंख्येची. वॉट अ मॅच. काय सामना. प्रेक्षकांना जसा सामना हवा असतो तसा सामना आपल्याला पाहायला मिळालाय. मी सुरुवातीला सांगितलंय जरी लो स्कोरिंगची मॅच असली तरी या मॅच मध्ये ट्विस्ट, रोमांच, रोमहर्षक सामना होईल यात शंका नाहीये. 2 बॉल 5ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नकोय. पहा अजून यानंतर देखील आपल्याला 4 मॅच खेळवायचे आहेत, त्यामुळे जरा स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही टीम. 2 बॉल 5. खऱ्या अर्थानं अनिकेतनं 2 षटकार लगावलेत. ताकद आहे, क्षमता आहे अनिकेत मध्ये. एक षटकार पाहिजे. हिरो बनण्याची संधी आली आहे. हिरो बनण्याची संधी हितेशसाठी देखील आहे. हिरो बनेल कोण ते मात्र पाहावं लागेल. 2 बॉल 5. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. बाट वरती बॉल जर आला, परफेक्ट मिडल झाला तर चेंडू सीमारेषा पार जातो. या मैदानाचा इतिहास आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली या फलंदाज अनिकेत ढोपरी या खेळाडूनं. आतापर्यंत आपण पाहिलं तर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, परत एकदा डॉट, षटकार आणि हा डॉट. पुढच्या बॉलवरती काय प्रेडिक्शन असेल, काय घडेल. टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. शॉर्ट टीम मीटिंग घ्या. जास्त वेळ आपण बातचीत करू नका. 1 बॉल 5ची गरज. चौकार जरी गेला तरी देखील निश्चितपणे कुडावे संघ विजय होऊ शकतो. म्हणजे षटकारच पाहिजे, मोठा फटका पाहिजे, तोही षटकार. तो षटकार येईल का ते पाहावं लागेल. प्रेक्षक खुश आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांना या सामन्यासाठी. 1 बॉल 5ची गरज. हिरो बनण्याची चान्स आली आहे. हिरो होईल का त्याच्या विरोधात हितेश ठोंबरे चांगली गोलंदाजी करेल. वारंवार फिल्डिंग चेंज केली जाते. दबाव तंत्रणा वापरली जाते. दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. 2 फिल्डर अगदी समोर लावलेत आणि ज्या वेळेला आपण पाहतो की अगदी 1 बॉल 2, 1 बॉल 5, 1 बॉल 6ची गरज असते, फिल्डर 2 फिल्डर अगदी समोर लावतात. कदाचित प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न फिल्डिंग टीम कडून केला जातोय. अगदी समोर ठेवलाय पहा फिल्डर. ताकद आहे फलंदाजाकडे, ताकद वापरली देखील आहे, परंतु आता शेवटचा बॉल बाकी आहे आणि 5ची गरज. विनंती असेल मॅच थांबवू नका, स्पीडअप घ्या. बराचसा वेळ या मॅच मध्ये दवडला जातोय. पंच आपणास विनंती आहे स्पीडअप घ्या. चला गोलंदाज सज्ज व्हा. सामना देखील सुरेख सुपर डुप्पर लढत पाहायला मिळाली आहे. एका बाजूला अक्षय 11 कुडावे, एका बाजूला उसाटणे. कोणता संघ विजयश्री खेचेल. 1 बॉल 5ची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या सामन्यासाठी. फलंदाज अनिकेत ऑन स्ट्राईक. व्हॉट अ मॅच आणि व्हॉट अ बॉलिंग अटॅक. अक्षय 11 कुडावे. काय दर्जेदार गोलंदाजी. सोहमला दुखापत झाली होती, आता जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात चाललाय. जल्लोष व्हायलाच पाहिजे कारण सामना देखील त्या क्वालिटीचा झालाय. 21 धावा सहज आणि सोप्यारित्या आपण पाहिलं तर अक्षय 11 कुडावे टीमनं मात्र डिफेंड केल्यात.
आणि हा सामना जिंकलाय. चला फिल्डिंग साठी लगेच मैदानात जा धाकटा खांदा टीम, टाइमपास नकोय. लाईन अप करून चला मैदानात लगेचच. तिन्ही गोलंदाजांसाठी गुडाबे टीमच्या गड्या रतन बैलाचे मालक राजेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं